राज्यातही आहे आणि इतर सगळ्या ठिकाणी आहेच. त्याचप्रमाणे या अंबरनाथ नगर परिषद युती आज जवळजवळ फायनल झालेली आहे. बऱ्याचशा समित्यांवरती एकमत होऊन आम्ही लोकांनी जो जो आमचं फायनल झालेलं आहे. एखाद्या विषयावरती थोडंसं चर्चा चालू आहे, त्या चर्चेसाठी आम्ही म्हणजे श्रीकांतजी शिंदे साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, यांच्यावर आम्ही काही विषय सोपवलेले आहेत. जवळजवळ बाकी सगळ्या गोष्टीची युती आमची फायनल झालेली आहे. एक दोन विषयावरती चर्चा चालू आहे. त्या चर्चेमधनं आम्ही आज तो विषय चव्हाण साहेबांकडे, मी भाजपा म्हणून मी तिकडे नेणार आहे, आपले लांडगे साहेब शिंदे साहेबांकडे नेतील किंवा खासदार साहेबांकडे नेतील आणि वरच्या जे आमचे नेते बसून तो विषय फायनल करतील. तो जो डिसिजन घेते आम्हाला दोघांनाही मान्य. पण उपनगराध्यक्ष जो म्हणजे अशी चर्चा रंगू लागली की उपनगराध्यक्षाचा पद जो आहे 3-2चा असा फॉर्म्युला ठरणार आहे, अशी देखील चर्चा सुरू आहे. तर या संदर्भात काही चर्चा झाली का, बैठक झाली? चर्चा चालू आहे, जवळजवळ ते फायनल झालेले. मात्र आता तुम्ही चर्चा करता ते युती झाली समजायची का याच्यावरती आता वरिष्ठ निर्णय घेणार? या पूर्ण विषयावरती वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. 90% ती झालेली आहे. एक दोन विषय आहेत त्याच्यासाठी वरिष्ठ चर्चा करणार आहेत आणि त्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. बुलेटिनच्या बाबतीत प्रामुख्याने महत्वाचं जे अधोरेखित मुद्दे कोणते जास्तीत जास्त तुमच्या दोघांमध्ये समन्वयामध्ये कुठले महत्वाचे मुद्दे अधोरेखित काढून जाते? तुम्हाला ते उद्या सांगू, आता लगेच सांगणं आम्हाला उचित वाटत नाहीये, पण लवकर तुम्हाला ते विषय कळतील. एकमेकांच्या आता कोर्टात गेलेलं आहे त्या संदर्भात काही याचिका जी आहे ती मागे घेणार का? आता तसं तुम्ही म्हणता की युती झाली, तर सेनेने आणि भाजपने जे याचिका दाखल केली ती मागे घेणार का? युती म्हणजे पूर्ण युती आहे. युतीचा दुसरा काय विषय असू शकत नाही. युती ठरली, जे विषय असतील आम्ही ते शिवसेनेकडनं आणि बीजेपीकडनं एक मताने एक दिलाने युती करणं, त्यात कुठला विषय ठेवणार? याचिका मागे घेणार? हो, घेणार ना, का नाही घेणार? थँक्यू सर. नेमकं कुठल्या विषयावरती घोडा अडले? कारण तुम्ही आता वरिष्ठाकडे पाठवत आहात. आता थोडं अडलं म्हणण्यापेक्षा वरिष्ठांचा निर्णय ज्यावेळी ठाम राहावा, जे आम्ही केलंय, आम्ही जो चर्चा केली आहे त्या विषयावरती वरिष्ठांनी ठाम याची मंजुरी मिळावी यासाठी आम्ही पाठवतो. येतो दादा हात मागे. लांडगे साहेब, सेनेकडून युतीची ऑफर दिली होती भाजपला, भाजपने त्याचं स्वागत केलं, आज बैठक झाली आणि अखेर ती युती झाली आहे, काय सांगा? शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्याचप्रमाणे BJP-कडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अंबरनाथमध्ये आज युती झालेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, अनेक ठिकाणी युती आहे आणि विशेषतः अंबरनाथमधील जो मतदार आहे तो युतीचा मतदार आहे आणि अंबरनाथ शहराचा विकास लक्षात घेऊन आणि नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी आम्ही युती केलेली आहे, या बाबतीमध्ये संदेह नाही. आताच नंदू परब यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न अधोरेखित असतील किंवा त्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक असेल, त्या बाबतीत वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल. परंतु 100% युती ही झालेली आहे, कोणत्या प्रकारचा किंतु परंतु राहिलेला नाही आणि त्यामुळेच अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना भाजपा ही युती झालेली आहे. ज्या पद्धतीने भाजपने तुमच्याकडे भाजपने काही अट ठेवली आहे का? नेमकं कशावरती युती तुमची झालेली, काय नेमकं फॉर्म्युला ठरलाय का? काही फॉर्म्युला ठरलं का याच्यामध्ये बैठकीमध्ये? शहर विकास हाच एक फॉर्म्युला आहे. 4 महिने लागले या गोष्टीला. 4 महिने झाले निवडणूक. ज्यावेळी आता शिवसेनेकडून गटाला मान्यता मिळाली त्यानंतर आता तुमची युतीचा प्रश्न समोर आलाय आणि शहराचा विकास तुमच्या समोर आलाय. नेमकं आता तुमच्याकडे सगळ्या समित्या येणार होत्या, तुमच्या बहुमत असताना मग तुम्ही आता युती का करताय? युती का करता म्हणजे युती केल्यामुळे शहर विकासाचं काम अधिक गतीने होईल याचा ठाम आम्हाला विश्वास आहे
आणि येथील मतदाराचा जो कल आहे की शहर विकास आवश्यक आहे, शहर विकासासाठी आम्ही युतीच्या हातात सत्ता दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे युती झालेली आहे. उपाध्यक्ष पदाचा जो तिढा आहे, ज्या पद्धतीने सांगितलं 2 वर्ष 3 वर्षाचा फॉर्म्युल्याची बाहेर चर्चा आहे, त्याविषयी भाजपला आपण हे पद काय ज्यांना देणार? कोणाला युती होऊ नये असं वाटत असेल त्यांनी ज्या काही बातम्या पसरवल्या असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही आणि तुमच्याकडे काय माहिती आहे ती आम्हाला समजलेली नाही, परंतु तिढा हा राहिलेला नाही एवढं ठामपणे सांगतो.